अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, घरामध्ये आपल्याला आनंद वाटत नाही, अस्वस्थ वाटतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, तर त्यासाठी काय उपाय करायचे आहेत हे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हाला घरात आनंदी वाटत नसेल, तुम्ही नेहमीच अस्वस्थ असाल, सारखं आळस भरल्यासारखं वाटत असेल, पैशांची चिंता असेल, तर आजपासून हे एक काम सुरू करा. आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती, विकास, समृद्धी आणि आरोग्य हवे असते. म्हणूनच आपण सर्व काही प्रयत्न करत असतो. आपल्या सर्व प्रयत्नांना न जोमानता कधीकधी आपल्याला दुःखाने, संकटांना तोंड द्यावे लागते. याचे कारण घरातील वास्तू असू शकते. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो का? घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्त्वाचं आहे. घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणते वास्तू टिप्स अवलंबले पाहिजेत हे आपण जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्हाला स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुमच्यावर हवे असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, गुरुवारी घरामध्ये कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा. घरात गुरुवारी पिवळे वस्त्र घालायला सुरुवात केल्याने, पिवळी फळं खाल्ल्याने, हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहण्याने तुम्हाला खूप छान फरक पडेल. तसेच मित्रांनो, बुधवारी हिरव्या रंगाचे पदार्थ खावे, पिवळ्या रंगाच्या पदार्थांपासून दूर राहावे. असं केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी वाढते, आनंद येतो, समस्या दूर होतात, घरामध्ये आनंदी वातावरण तयार होते. शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे परिधान करू शकता. तसेच शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीमातेसोबत शुक्रदेवाचाही मानला जातो. या दिवशी पांढरे, लाल, गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत. असं केल्याने माणसाला ऐश्वर्य, सुखसमृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. शुक्रवारच्या दिवशी शुक्रयंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि धन दोन्हीही प्राप्त होतात. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमच्या मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सजवावा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी यासोबतच भरपूर नवीन पैसा येण्याचे स्रोत उपलब्ध होतात. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा ऊर्जेचा स्तोत्र मानला जातो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगांची छोटीशी रांगोळी काढा. यामुळे देवी लक्ष्मी घरात येते, सकारात्मक ऊर्जा देखील घरात येते आणि आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही. कारण बाहेरून चालणाऱ्या व्यक्तींची नजर पहिले त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपले घर बचावले जाते. जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा शुभचिन्ह लिहा. यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही. नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल. तसेच मित्रांनो, असं मानलं जातं की जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्याआधी तुम्ही 5 लोकांना खायला द्यावे, जेणेकरून तुमच्या घरात कधी पैशाची कमतरता भासू नये. पैसा दिवसेंदिवस वाढतच राहावा यासाठी अन्न शिजवण्यासाठी पहिले भाकरी गाईला, दुसरी भाकरी कुत्र्याला, तिसरी भाकरी माशांना, चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा धान्य द्यावे आणि मुंग्यांना सुद्धा पीठ साखर द्यावे. यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुखसमृद्धी प्रवेश करते. यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचं पुण्य देखील मिळतं. आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी होतात व आपल्यावर आपले पूर्वज देखील खुश होतात. आपल्याला चांगले शुभाशीर्वाद देतात. आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे कमी होतात. त्यामुळे घरामध्ये पैसा येण्याच्या मार्गात येणारे अडथळे देखील कमी होतात. म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या 5 पैकी एक नक्कीच खायला द्या. शिवाय असं म्हटलं जातं की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीची झाडे लावल्याने घरात संपत्ती येते. सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाडे अवश्य पाहावेत. याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रूप पवित्र मानलं जातं. ही वनस्पती बहुतेक हिंदू घरांमध्ये आढळते. या वनस्पतीचा दररोज पूजा केली जाते. यासोबत देशी तुपाचा दिवा लावला जातो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर बेलाच्या झाडाचे मूळ लाल कपड्यात बांधून ते दरवाजावर लटकवा आणि त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. याशिवाय घरातील वास्तुदोष देखील दूर होतात. जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर तांब्यात पाणी घेऊन ओतले
तर रात्रभर राहिलेली सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग देखील मोकळा होतो. जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा. घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा. कच्ची लस्सी शिंपडा आणि 5 अगरबत्त्या पेटवा. जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल तर आनंद टिकवून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा. सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करा. तुम्हाला तुमच्या घरात आनंद यायचाच असेल तर घरी लाफिंग बुद्ध, कारण लाफिंग बुद्ध हे आनंदाचे समृद्धीचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध घरात ठेवल्याने सुख शांती मिळेल. कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही. याशिवाय जर तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या जहाजाचे चित्र, महाभारतातील युद्ध, हिंसक प्राण्यांचे चित्र असेल त्यामुळे सुखसमृद्धीचे कारक बनतात. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो, म्हणून आजपासून ते दूर करा. मित्रांनो, सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका. त्यानंतर असं केल्याने धनाची हानी होते. लक्ष्मी रागवते, घर सोडून जाते. यामुळे पैशाची कमतरता भासू शकते. शक्यतो सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत घर झाडून स्वच्छ करून घ्या. लक्ष्मीच्या वेळेला घरातील केरकचरा, घरातील खरकटे सामान्य उकिरड्यावर फेकू नका किंवा दारात पण ठेवू नका. कापूर जाळणे. प्रार्थनेदरम्यान कापूर जाळला जात असला तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळला पाहिजेत. यासोबत त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. असं केल्याने घरात शांती राहते आणि नकारात्मक ऊर्जा घरात येणार नाही. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मीठ खूपच प्रभावी आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मिठाचा गठ्ठा बनवा. तो घराच्या कोपऱ्यात ठेवा, जेणेकरून कोणतेही वाईट ते पाहू शकणार नाही. यामुळे घरात आनंद परत येईल. वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि आध्यात्मिक भाग आहे. या कोपऱ्यात देवी देवता राहतात. जीवनातील प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजेत. या ठिकाणी पूजा, घर मांडणे खूप शुभ आहे. तसेच मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार आवश्यक पाणी टपकणे पैशाचे नुकसान दर्शवते. वास्तूनुसार नळ किंवा टाक्यांमधून पाणी टपकणे शुभ मानलं जात नाही, ज्यात सुखसमृद्धी जास्त काळ टिकत नाही. घरात सुखसमृद्धी आणि शांती राहावी म्हणून दोष त्वरित दूर करा. तसेच मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह शुभ परिणाम देतात. त्यापैकी गुरुग्रहाला सुखसमृद्धीचे कारक मानलं जातं. जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याच्या पाण्यात थोडं मीठ, हळद मिसळा. या उपायाने फरशी पुसून टाका. जीवनातील प्रगती शक्यता वाढवते. मित्रांनो, दररोज देवाची पूजा करावी. घरी अगरबत्ती आणि दिवे लावावेत. यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहतं. पूजा करताना उत्तर दिशेला नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करावे. संध्याकाळी घराचा कोपरा उजेडात असला पाहिजेत. अंधार राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक कोपऱ्यात उजेड असावा, कारण अंधाराच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते. त्यामध्ये वाईट घटक जास्त असतात. असं मानलं जातं की अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे, जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासू शकत नाही. म्हणून सर्वप्रथम देवाला अन्न न खाता अर्पण करा आणि स्वयंपाकघरात कोणतेही खरकटे अन्न, खरकटी भांडी शिल्लक राहणार नाही याची खात्री करा, ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकेल. मित्रांनो, अन्नदान करणे पवित्र मानलं जातं. तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे धनधान्य करणे, अन्नदान करणे, वस्त्रदान करणे, गरजूला मदत करणे यापेक्षा त्यांचा आशीर्वाद मिळण्याने देखील आपली प्रगती होते. आपल्यासाठी खूप शुभ असतं आणि जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला अन्न देता तेव्हा अधिक महत्त्वाचे होते, ते तुम्हाला पुण्य देते. जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्नदान करायचे, जेणेकरून ते पुण्य अदृश्य दोषांना दूर करतं, अदृश्य दोषांचा नाश करतं, कुटुंबाचं रक्षण करतं. हे दान तुम्हाला संकटातून वाचवतं. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो, तुमच्या भावी पिढ्यांना देखील होतो. मित्रांनो, जर घरातील कोणतीही मशीन, उपकरणे खराब झाली असतील तर दुरुस्त करा. घरात सदोष यंत्र किंवा उपकरणे रद्दी म्हणून ठेवा. बंद पडलेल्या उपकरणामुळे घरात नकारात्मकता वाढते. त्यामुळे घरात मानसिक आणि आजाराचा त्रास वाढतो. घरात उत्तर आणि आग्नेय दिशेला ठेवा, कारण असे मानले जाते की या उपायाने घरात सुख समृद्धी
येते. जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्री श्री या मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होते. वारंवार धन जमा करण्याची संधी येते. लाख प्रयत्न करूनही घरात पैसा थांबत नसेल तर धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेरदेव यांची मूर्ती देवघरात स्थापित करा. तसेच त्यांची नित्य उपाय पूजा करा. हा उपाय केल्याने घरात कधी पैशाची कमतरता भासणार नाही. असं म्हणतात की ज्या घरात गहाण असते तिथे लक्ष्मीचा वास कधीच राहत नाही. मित्रांनो, म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. तसेच घराच्या पूर्व उत्तर दिशेला कचरा कधीही ठेवू नका. देवघरात शंख ठेवा. जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर दक्षिणावर्ती शंख पूजागृहात ठेवा. तसेच नियमित पूजा करताना शंख वाजवा. असं केल्याने घरात लक्ष्मीदेवी वास करते आणि पैशाची संबंधित समस्या दूर होतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय शंकर नक्की टाईप करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ जय शंकर.